भाललोचना मी आलो, भाललोचना मी आलो, आलो तव पाया शिव शंभो, शिव शंभो नमितो द्यावे, द्यावे दर्शनाला, द्यावे द्यावे दर्शनाला, भाललोचना मी आलो, भाललोचना मी आलो, आलो तव पाया शिव शंभो नमितो द्यावे, द्यावे दर्शनाला, द्यावे द्यावे दर्शनाला. सूरज जले चंदा खिले, तू अविरत अनिवार्य रे, लहर समंदर रे, तू लहर समंदर रे, हे लहर समंदर रे, तू लहर समंदर रे. रूठी सूखी अकेली आंसुओं में भीगी हटीली, ओ रूठी सूखी अकेली आंसुओं में भीगी हठीली. एक बलाई पल में पराई, एक बलाई पल में पराई, फैनन में तू बिखरी समाई, कहाँ से तू आई रे छिनक भर माई रे, कहाँ से तू आई रे छिनक भर माई रे. मंडळी, आजपर्यंत या मंचानं अनेक पद्धतीचं प्रेम अनुभवलंय, अनेक पद्धतीची माया अनुभवलेली आहे. पण आज हा मंच आई आणि मुलाची अशी एकत्रितपणे माया अनुभवतोय. कसं तर सिनेमा हे जर मूल असेल तर अर्थातच त्याला जन्म देणारी आई आहे नाटक. आणि आज या मंचावरती नाटक आणि सिनेमा असे दोन्हीही एकत्रितपणे आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या पाहुण्यांचं स्वागत करूया. आपण खूप गप्पा मारूयात. कृपया आपण स्थानापन्न व्हा. जोरदार टाळ्या. बाकी तुम्ही कसे आहात? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा, आपल्या लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हा पाय उद्या भारत दौरा. सुकरटवाडीमध्ये एक गोंधळ उडालेला आहे. डॉक्टर मोहन आगाशे यांची टीम आज कासव घेऊन आलेली आहे, सिनेमा कासव. पण सर काय झालं की आता आमच्या इथे एक गुलकन केबल नेटवर्क आहे, तिथे आता एक लाईव्ह चर्चा याच्यावरती सुरू झालेली. आपल्याला माहिती नाही आहे की या गोष्टीचा विपर्यास काय झालाय आणि याचा अर्थ काय घेतलाय. त्या लोकांचं असं म्हणणं की सिनेमा कासवावर आहे तर मग ससा गेलाय कुठे. तर हा अन्याय असं एक वेगळ्याच गोष्टीवर पेटलंय सगळं सोशल मीडिया आणि रान. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर तो अन्याय झालेला आहे आणि याचा विचारही करण्यात आलेला नाही सिनेमामध्ये. तर आता आपण बघूयात थेट ती चर्चा की तिकडे काय घडणार आहे. चला. नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. तुम्ही माझ्या स्टुडिओमध्ये आलेला आहात आणि मी तुमचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि मी आहे जगा वेगळे, अर्थात जगन्नाथ वेगळे. आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. माझ्यासोबत खूप मोठे मोठे पाहुणे असतील, खूप दूरदूरचे लोक असतील. तर आजचा महत्त्वाचा विषय असा आहे की विषयाचं नाव आहे कासवा फसवी. कासवा फसवी अगदी गल्ली बोळात चर्चेला जाणारा हा विषय आहे. म्हणजेच तुम्ही जर बघत असाल तर सोशल मीडियापासून ते जयवंत वाडकर यांच्या फेसबुक पर्यंत सगळीकडे
सगळीकडे हा विषय एकदम चर्चेला गेलेला आहे. विषय असा आहे की ख्यातनाम दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांनी कासव चित्रपट बनवला, पण त्याच्यामध्ये सशाला भूमिका दिलेली नाही. हा अत्यंत ज्वलंत विषय घेऊन मी आज तुमच्या पुढे आलेलो आहे. काय गुन्हा घडलाय असा कासवाचा सशाचा की त्याला तुम्ही भूमिका दिलेली नाहीये? त्याबद्दल आम्ही चर्चा करणार आहोत. खूप मान्यवर लोक इथे आहेत. खूप वर्षापूर्वी ससा शर्यत हरला होता, ते फळ तो अजूनही भोगतो आहे का? हे सगळे प्रश्नांची उत्तरं आत्ता आपण इथे घेणार आहोत. तर आत्ता मी या ठिकाणी एक अत्यंत संवेदनशील नट याला मी या ठिकाणी आमंत्रित, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की प्रत्येक भूमिका करण्यासाठी ते आतुर असतात, वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी ते आतुर असतात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आतुर कुलकर्णी यांचं. असू द्या, बॉडी वाढल्यामुळे ते जागा मावत नाही. असो, काय हरकत नाही. हा, मग काय नाव म्हटलं आपलं? आतुर कुलकर्णी. तुम्ही आतुर कमी थातुर मातुर कुलकर्णी जास्त वाटते. कुठं तुम्ही एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून तुम्हाला? म्हणजे ते त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आहे. हां, ते पुण्यातले असतात, पराणपेठेत राहतात. सॉरी सदाशिव पेठेत राहतात. तीच मला मागापासून तुम्हाला विचारायचं होतं, हे काय तोंडात आहे? काय नेमकं काय आहे तुमच्या तोंडामध्ये? मला इथे जाणून घ्यायचं आहे आता या ठिकाणी. शब्दसंचय. आणि आता या ठिकाणी चर्चेसाठी मी आमंत्रित करतोय एक संवेदनशील अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांना. जोरदार टाळ्यांचं स्वागत करूया. ओके, असू दे. असू द्या, व्यवस्थित मॅडम. नमस्कार. महाराष्ट्राच्या सबंध जनतेला माझा नमस्कार. सगळ्यात आधी मी झी मराठीचे खूप खूप आभार मानते. ह्या अत्यंत गहन विषयावरची जी ही चर्चा आज इथे रंगणार आहे. तर त्यासाठी सोनाली त्यांनी आलेली मला आहे या ठिकाणी. बोलावलंय. आपण लक्षात घेतलं की सोनाली या ठिकाणी आलेली खरं तर आहे. लहान असल्यापासून ससा कासवाची गोष्ट मी ऐकत आलेली आहे आणि नेहमीच मला असं वाटायचं की या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण या ठिकाणी चर्चा करतोय. एक्झॅक्टली कारण महत्त्वाच्या चर्चेचा विषय फार विषयावरती एक महत्त्वाचा आहे. चर्चा नेहमी घडावी. आणि म्हणून सगळ्यात आधी मी इथे या मंचावरती आय एम गोइंग टू टेक दिस ऑपॉर्च्युनिटी टू थँक माय स्टायलिस्ट की जिने ही साडी माझ्यासाठी आज निवडली आहे. अँड इंस्टाग्राम वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. मॅडम, आपल्याला चर्चा करायची आहे ते सांगतो तुम्हाला. फॉलोअर्स. कासवा फसकी हा विषय आपला. मी काय म्हणतो, तुम्ही अप्सरा अली घ्या ना. एक मिनिट. काय? अप्सरा अली. तुम्ही सोनाली कुलकर्णी ना? मी सोनाली SONALI आणि ती सोनाली SONAEE. मी भाऊ BH. इट्स ओके. ओके.